ओबीसी आरक्षण आणि निवडणुकांच्या संदर्भात 27 जानेवारीला सुनावणी. आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडल्यामुळे काही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका प्रलंबित. यावरती सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्टतेची शक्यता. 12 जिल्हा परिषदांच्या 761 जागांसाठी 7,695 उमेदवारी अर्ज वैध. अर्ज माघारीसाठी आजपासून 27 तारखेपर्यंतची मुदत. 27 तारखेला दुपारी 3 वाजता सगळ्या लढतींचं चित्र स्पष्ट होईल. धाराशिव जिल्ह्यामध्ये काका विरुद्ध पुतण्या असा सामना. माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात पुतणे धनंजय सावंत यांनी स्वतंत्र उमेदवार उभे केले. कार्यकर्त्यांवरती अन्याय होत असल्यामुळे अपक्ष उमेदवारी अर्ज भरल्याची प्रतिक्रिया. रत्नागिरीच्या संगमनेर तालुक्यामधल्या धामणी गणामधून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचं निधन. आम आदमी पक्षाचे उमेदवार सुजित सुर्वे यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय. त्यामुळे निवडणूक होणार की नाही असा सवाल आहे. जळगावच्या पाळधी इथे शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाचे भावी जिल्हा परिषद अध्यक्ष असे बॅनर. युवा पर्व प्रतापराव पाटील भावी जिल्हा परिषद अध्यक्ष असा मजकूर या बॅनरवरती आहे. तर प्रेमापोटी कार्यकर्ते बॅनर लावतात. गुलाबराव पाटलांची प्रतिक्रिया. मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, आपलं हिंदुत्व आणि विकासाचा अजेंडा जिंकला, धन्यवाद महाराष्ट्र. भाजपनं राज्यभरात लावलेल्या होर्डिंगची सध्या जोरदार चर्चा होतीये. भाजपनं महाराष्ट्रामधल्या मतदारांचे आभार मानले. मराठी महापौर झाला पाहिजे. मीरा भाईंदरमध्ये मराठी एकीकरण समितीनं बॅनर लावले. मनसेचा एकीकरण समितीला पाठिंबा. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांना देखील पत्र लिहिण्यात आलं. 27 वर्षीय ऋषिकेश देशमुख अमरावतीचे महापौर होणार अशी चर्चा आहे. मंत्री बावनकुळे यांचे निकटवर्ती असलेले ऋषिकेश देशमुख भाजपचे अमरावतीमधले सगळ्यात तरुण नगरसेवक. रवी राणा यांच्या स्वाभिमान पक्षाची देखील त्यांच्या नावाला पसंती आहे. अकोला महानगरपालिकेमध्ये भाजप विरोधी आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत. प्रकाश आंबेडकर यांची स्पष्टोक्ती. तर कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्या तरी देखील आम्ही चर्चेतून मार्ग काढू. आमदार नितीन देशमुखांचं वक्तव्य. महाडमध्ये नगरपालिका निवडणुकीच्या वेळी झालेल्या राड्याचं प्रकरण. काल कोर्टानं दिलेल्या अल्टिमेटमनंतर आज विकास गोगावले महाड शहर पोलिसांना शरण. बीडमधील मनोज जरांगेंच्या घातपाताच्या प्रकरणी कांचन साळवीला औरंगाबाद खंडपीठाकडून जामीन मंजूर. धनंजय मुंडे आणि इतर दोन्ही आरोपींमध्ये मध्यस्थी केल्याचा कांचन साळवीवरती आरोप आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी ठाकरे बंधूंनी भाजप, मोदी आणि फडणवीसांवरती दोषारोप करत बसू नये. त्याऐवजी ठाकरे बंधूंनी जनतेनं का नाकारलं ते शोधावं. केशव उपाध्ये यांचा ठाकरे बंधूंना सल्ला. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेमध्ये सातबंगला परिसरात शिवसेनेनं लावलेले बॅनर फाडले. ठाकरेंच्या शिवसैनिकांनी बॅनर फाडल्याचा शिवसेना विभाग प्रमुख अल्ताफ पेवेकर यांचा आरोप आहे. या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या उपस्थितीत दावोसमध्ये 15,000 कोटींचा सामंजस्य करार. शेतामधील टाकाऊ अवशेषांपासून विमानांसाठी वापरलं जाणारं सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएलची निर्मिती केली जाईल आणि या प्रकल्पामुळे जळगाव जिल्ह्यामध्ये 3,000पेक्षा अधिकचे रोजगार उपलब्ध होतील. कुर्ला रेल्वे स्थानक परिसरामध्ये अनधिकृत फेरीवाल्यांकडून भाजपच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण. आरोपींवरती कठोर कारवाई व्हावी या मागणीसाठी भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी इथल्या परिसराची पाहणी केली आहे. बदलापूर पुन्हा एकदा हादरलं. स्कूल व्हॅनमध्ये चालकाकडून 4 वर्षाच्या विद्यार्थिनीचा विनयभंग करून विद्यार्थिनीला मारहाण. पालकांच्या तक्रारीनंतर चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल. आरोपीला अटक. तर या विनयभंग केल्याच्या घटनेनंतर संबंधित शाळेच्या बाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून खबरदारी. विनयभंगाच्या प्रकरणाची बाल हक्क आयोगानं सखोल चौकशी करावी. शाळा अनधिकृत असल्याची माहिती देखील समोर येतेय. शिक्षण अधिकाऱ्यांना या शाळेच्या संदर्भातली माहितीच नाहीये. ठाण्यामधल्या आनंद दिघे यांच्या आश्रमात 100व्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. खासदार नरेश म्हस्के यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलं. बीडच्या परळीमध्ये शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं सर्वपक्षीयांचं अभिवादन. राणी लक्ष्मीबाई टॉवर इथे अभिवादन सभेचंही आयोजन. बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करत जोरदार घोषणाबाजी.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीच्या निमित्तानं मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते अत्याधुनिक फिरते नेत्र तपासणी अॅम्ब्युलन्सचं लोकार्पण. जळगाव ग्रामीण मतदारसंघ मोतीबिंदू मुक्त करण्याचा पाटलांचा निर्धार. भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मनरेगा कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काळ्या फिती लावून आंदोलन. 17 वर्षांपासून कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घेण्याची मागणी. नवापूर तालुक्यामधल्या बोरापाड्यामध्ये नवीन पर्यटन स्थळ विकसित करण्याच्या मागणीसाठी आंदोलन सध्या केलं जात आहे. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष दीपांजली गावित यांचे 21 जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण. 26 जानेवारीला त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिलाय. गोंदियाच्या देवरी तालुक्यामधल्या उचेपूर ग्रामपंचायतीच्या अंतर्गत ढोबाटोला इथे सुरू असलेल्या बियर बारच्या विरोधात ग्रामस्थ महिला आक्रमक झाल्या. 26 जानेवारीला सामूहिक आत्मदहनाचा त्यांनी इशारा दिलाय. पोलीस प्रशासनासह आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना देखील त्यांनी निवेदन दिलंय. गोंदियामध्ये रस्ते सुरक्षा अभियानाच्या निमित्तानं जनजागृती रॅली. वाहतुकीचे नियम पाळा, हेल्मेट वापरा, सीट बेल्ट वापरा अशा घोषणा देऊन वाहतुकीच्या नियमांचं पालन करण्याचं रॅलीमधून आवाहन. नाशिकच्या गंगापूर धरणाच्या बॅकवॉटरवरती वायुदलाकडून एरोबिक शो साकारण्यात आला. आकाशामध्ये चित्तथरारक कसरती. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवरती एरोबॅटिक शोचं आयोजन. नाशिकचे अनेक लोक सोबतच दादा भुसे, नरहरी शिरवाळ हे देखील या ठिकाणी उपस्थित होते. अॅमेझॉन कंपनी हजारो कर्मचाऱ्यांना कपात करण्याची तयारी करते. 30,000 IT कर्मचाऱ्यांना धक्का बसणार आहे. कंपनी पुढील आठवड्यापासून मोठ्या प्रमाणावरती कर्मचारी कपात करण्याची शक्यता आहे. पंढरपूरमध्ये पार पडला विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा. देवाच्या डोक्यावरती अक्षता टाकण्यासाठी राज्यभरामधील हजारो भाविकांची उपस्थिती. मयूर विधी मंडपामध्ये स्वर्गीय विवाह सोहळा हा संपन्न झालाय. यवतमाळ जिल्ह्यामधील कळंबच्या चिंतामणी देवस्थानामध्ये गणेशोत्सव उत्साहात साजरा होतोय. विदर्भामधील अष्टविनायकापैकी एक असलेल्या चिंतामणीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक रेमो डिसूजाकडून 50 लाख रुपयांची खंडणी मागितल्याच्या प्रकरणी गँगस्टर रवी पुजारी याला अटक झाली आहे. 2018 सालच्या प्रकरणामध्ये रवी पुजारीला अखेर अटक करण्यात आली. मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकानं ही कारवाई केली आहे. भारत पाकिस्तान थीममुळे आखाती देशांमध्ये बॉर्डर 2 या चित्रपटावरती बंदी. आज प्रदर्शित होणाऱ्या बॉर्डर 2 या चित्रपटावरती बहरीन, कुवेत, ओमान, कतार, सौदी अरेबिया आणि UAE मध्ये पाकिस्तान विरोधी थीम असल्याच्या कारणावरून बंदी घालण्यात आली आहे. अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान यांचा मुलगा जय याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. शाळेच्या अॅन्युअल फंक्शनमध्ये हा परफॉर्मन्स असल्याची माहिती समोर येते. पापाराझींनी त्याचा हा व्हिडिओ शेअर केलाय. उद्योगपती आदर पुनावाला यांच्याकडून IPL मधली RCB संघ खरेदी करण्याची इच्छा व्यक्त करण्यात आली. येत्या काही महिन्यांमध्ये आपण RCB साठी भक्कम आणि स्पर्धात्मक बोली लावणार असल्याची पुनावालांची एक्सपोस्ट. ICC T20 विश्वचषकामध्ये न खेळण्याचा बांगलादेश सरकारचा अंतरिम निर्णय. त्यामुळे आता बांगलादेशऐवजी स्कॉटलंडला ICC T20 विश्वचषकामध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. भारतामध्ये सामने खेळायला बांगलादेशनं विरोध केला होता. केरळच्या तिरुवनंतपुरममध्ये पंतप्रधान मोदींचा रोड शो. यावेळेला विविध विकास कामांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण देखील पार पडलंय. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं भारतीय नौदलाकडून कवायतींचा एक व्हिडिओ पोस्ट करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये चित्ररथाच्या माध्यमातून भारतीय नौदलाची ताकद दिसणार आहे. झारखंडमध्ये 15 माओवाद्यांचा खात्मा झालाय. 1 कोटींचं बक्षीस असलेल्या माओवाद्यांच्या केंद्रीय समिती सदस्याचा देखील समावेश आहे. झारखंड पोलीस आणि CRPFने ही संयुक्त कारवाई केली आहे. रुद्रप्रयागमध्ये त्रियुगी नारायण मंदिर परिसरामध्ये जोरदार बर्फवृष्टी होतीये. शिवपार्वतीचं विवाहस्थळ असलेल्या त्रियुगी नारायणमध्ये सध्या तापमानामध्ये चांगलीच घट झाली आहे. शिमल्यामध्ये यंदाच्या मोसमामधली पहिली बर्फवृष्टी. 3 महिन्यांच्या नंतर पहाडी परिसरामध्ये बर्फवृष्टी. अनेक ठिकाणी पावसाच्या सरी. आजही अनेक भागांमध्ये बर्फवृष्टीची शक्यता आहे. हवामान विभागाने यासाठी येलो अलर्ट जारी केला आहे.
शिमल्यामध्ये जोरदार बर्फवृष्टी, डोंगरांनी पांढरी शाल पांघरली आहे. बर्फवृष्टीमुळे पर्यटकांसह व्यावसायिकांमध्ये सध्या आनंदाचं वातावरण आहे. पर्यटकांनी या बर्फामध्ये खेळण्याचा आनंद घेतला आहे. UAE-मधल्या जेलमध्ये अडकलेल्या 900पेक्षा अधिक भारतीयांची लवकरच सुटका होणार आहे. UAE-मधील स्थानिक कायद्याचं उल्लंघन केल्यामुळे किंवा इतर काही किरकोळ कारणांमुळे सध्या भारतीय नागरिक तुरुंगात आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.